आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक महिना खूप पवित्र मानला जातो. पण या महिन्यात आईची ओटी का भरली जाते यामागचे खरे कारण तुम्हाला माहीत आहे का? फक्त एक परंपरा नाही तर आईबद्दल आदर, सुख समृद्धीची भावना यात दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते. अधिक मास हा हिंदू पंचांगानुसार साधारण दर 3 वर्षांनी येणारा पवित्र महिना आहे. ओटी भरण्याची परंपरा म्हणजे काय? ओटी भरणे म्हणजे स्त्रीला साडी, खण, नारळ, फळे, हळदी कुंकू, तांदूळ किंवा भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करणे होय. विशेषतः आईची ओटी भरली जाते. आई म्हणजे घरातील लक्ष्मी. आईला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. अधिक महिन्यात आईची ओटी भरल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी त्याग करते. या महिन्यात तिचा सन्मान करून तिच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो. ओटीत शुभ वस्तू ठेवून तिचा सन्मान करणे यालाच ओटी भरणे असे म्हणतात. आईची ओटी का विशेष मानली जाते? आई ही मुलांसाठी पहिली गुरु, पहिली मैत्रीण आणि आयुष्यभर सावलीसारखी साथ देणारी व्यक्ती असते. म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरताना तिच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की आईच्या ओटीत ठेवलेली प्रत्येक वस्तू घरात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येते. पूर्वीच्या काळी मुली लग्नानंतर माहेरी आल्यावर आई किंवा आजी त्यांची ओटी भरायची. आयुष्य नेहमी आनंदाने भरलेले राहो. आजही ही परंपरा नात्यामधील प्रेम जपते. अधिक महिन्यात ओटीचे विशेष महत्त्व. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, कुटुंबात प्रेम आणि एकोपा टिकतो, आईचा आशीर्वाद मिळतो, सुख समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. ओटीतील प्रत्येक वस्तूचे महत्त्व. नारळ समृद्धीचे प्रतीक, हळदी कुंकू सौभाग्य आणि मांगल्याचे चिन्ह, तांदूळ घरात अन्नधान्य कधी कमी पडू नये, फळे आरोग्य आणि आनंद, साडी खण आदर आणि प्रेम, दक्षिणा शुभ आशीर्वाद आणि दान. आईची ओटी भरताना तिच्या डोळ्यात येणारे समाधानाचे खरे पुण्य मानले जाते. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.